झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जे काही राज्यामध्ये शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे, जिरायत पिकांचं, फळबागांचं, बागायत शेतीचं, घराची पडझड इत्यादी सर्वच विषयांवर मुख्यमंत्र्यांनी परवाच्या निवेदनामध्ये राज्यासमोर पॅकेजची घोषणा नुकतीच केलेली आहे आणि त्या अनुषंगाने या 10,000 कोटींच्या पॅकेजच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात झालेल्या रस्त्यांचं जे नुकसान आहे, क्षतिग्रस्त रस्ते झालेले आहेत, काही पूल वाहून गेलेले आहेत, त्याची पाहणी करण्याकरता मी 2 दिवसाच्या दौऱ्यावर औरंगाबाद आणि जालना, आज मी दिवसभरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आणि विशेषतः फुलंब्री, खुलताबाद या सगळ्या परिसरामध्ये मी रस्त्यांची पाहणी केली, लोकांची निवेदनही स्वीकारली, पिकांचीही पाहणी बऱ्याच ठिकाणी केलेली आहे आणि उद्या मी जालना जिल्ह्यामध्ये दिवसभर त्या भागातले अशाच जे विषय आहेत ते पाहण्याकरता जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 10,000 कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे, पुलांचे जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यासाठी 2,635 कोटीचे पॅकेज हे सार्वजनिक बांधकाम विभागातील जे काही परिस्थिती निर्माण, पूल खराब झाले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, या सगळ्या बॅकग्राऊंडवर त्या ठिकाणी काही दुरुस्त्या करण्याच्या दृष्टिकोनातून 2,635 कोटी रुपयाचं पॅकेज हे जाहीर केलेलं आहे आणि त्यातून मराठवाड्यासाठी जवळपास 550 कोटी रुपये मराठवाड्यातील जे काही रस्ते आणि पूल दुरुस्तीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. आता ही आकडेवारी सर्व विभागाने आपापल्या परीने जी माहिती दिलेली होती, म्हणजे नगरविकास विभागाचं काही आहे, इतर त्यांची मागणी होती, ऊर्जा विभागाची होती, जलसंपदा विभागाची होती, ग्रामीण रस्ते व पाणी पुरवठा विभागाची होती, कृषी शेती घरांसाठी होती आणि पिकांचं नुकसान, या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपापल्या विभागाला जे काही अहवाल जिल्ह्यातील किंवा विभागीय स्तरावरच्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी दिले होते त्या अनुषंगाने मराठवाड्यासाठी 542 कोटी रुपयाचं हे मागणी आहे. जवळपास 550 कोटी रुपये त्याकरता देण्यासंदर्भातला आमची भूमिका आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी दुरुस्तीसाठी जो अपेक्षित खर्च आहे तो 22 कोटी 66 लक्ष आणि खड्डे पडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकरता लागणारा निधी आहे तो 45 कोटीचा आहे. असं मिळून दोन्ही मिळून 72 कोटी रुपयाची औरंगाबाद जिल्ह्याची मागणी आहे. तर ती पूर्णपणे तो निधी औरंगाबाद जिल्ह्याकरता दिला जाईल आणि त्यातून मग ज्या काही दुरुस्त्या आणि जे नुकसान झालेलं आहे ती पुलांचं आणि रस्त्याचं ते अधिकाधिक प्रमाणामध्ये भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून हा निधी औरंगाबाद जिल्ह्याकरता 72 कोटी रुपये देता येईल. अधिक काही गरज पडली तर ती सुद्धा निश्चितच देण्याच्या बाबतीमध्ये मदत करण्याची सरकारची भूमिका आहे.
त्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग यांची कामं सध्या मोठ्या प्रमाणात मध्यंतरीच्या काळात मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी तरतुदी केल्या, परंतु मध्येच कोरोनाची लागण सुरू झाली मार्चच्या त्या कालावधीमध्ये आणि त्यानंतर या कामाला थोडासा ब्रेक बसला हे मान्यच करावं लागेल. परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्याच्या भावनेतून मराठवाड्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची कामं सध्या सुरू आहेत मोठ्या प्रमाणावर आणि त्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्र सरकारने काय पैसा उपलब्ध करून दिला, परंतु राज्यस्तरावर बरीचशी कामं ही काही कारणास्तव मागे पडलेली आहेत. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे एकतर नॅशनल हायवेची जी PWDकडे कामं सुपूर्द करण्यात आली आहेत ती 1450 किलोमीटरची आहेत. त्याच्यामधले 32 कामं आहेत जी 1450 किलोमीटरची आहेत. त्यातली जवळपास 857 किलोमीटरचे काम पूर्ण झाले, म्हणजे जवळपास 60% काम हे पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 40% लांबीच्या रस्त्याचं काम हे जून महिन्यापर्यंत म्हणजे येणाऱ्या 2021च्या मार्च ते जून महिन्याच्या कालावधीमध्ये हे पूर्ण करण्याचं प्रयत्न आमचा आहे. पण केंद्र सरकारने पैसा तेवढा रिलीज केला पाहिजे. त्याचबरोबर MSRDCकडे जी कामं आहेत, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नॅशनल हायवेची जी कामं करण्यात येत आहेत ती 554 किलोमीटर आहेत, जे 2990 कोटीची आहेत. त्यातली 13 कामं प्रगतीत आहेत. हे मी औरंगाबाद विभागात सांगतो, मला मी जे आहे ते MSRDCच्या वतीने त्यामध्ये 425 किलोमीटर लांबीचे पूर्ण झालेले आहेत आणि 129 किलोमीटर लांबीचे मार्च 21पर्यंत करण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्यामुळे आणि या सगळ्या कामाला गती देण्याकरता काही विषय ज्याचे विलंब झाले त्याच्यामध्ये काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया अडलेली होती, काही ठिकाणी वन विभागाची परवानगीमुळे काय अडलं होतं, काही ठिकाणी महावितरणाच्या लाईन्समुळे कुठेतरी युटिलिटी शिफ्टिंगच्या बाबतीमध्ये अडलं होतं, नगरपालिकेच्या अडचणी आल्या होत्या. ते सगळं लक्षात घेता आम्ही विभागीय आयुक्तांना हे अधिकार दिले जातात की त्यांनी त्यांच्या स्तरावर यांचं सर्वांचं कोऑर्डिनेशन करावं आणि हे कोऑर्डिनेशन करून स्थानिक स्वरूपाच्या ज्या अडचणीमुळे कामं रखडलेली आहेत तर त्यांना विभागीय स्तरावर, विभागीय आयुक्तांच्या स्तरावर त्यांनी गती देण्याचं काम त्यांनी करावं. आणि जे प्रश्न विभागीय आयुक्तांच्या स्तरावरून सुटत नसतील आणि जे राज्यस्तरावरचे आहेत त्यांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही गठीत केलेली आहे की मुख्य सचिवांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीतून ही जी वन विभाग आहे, भूसंपादन महसूल विभाग आहे, महावितरणाचा विषय आहे, नगरविकास विभाग आहे, या सगळ्यांचं समन्वय हे राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि विभाग स्तरावर विभागीय आयुक्तांच्या स्तरावर ही कामं त्यांनी मार्गी लावावीत अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये राज्य शासनाच्या हायब्रिड ॲन्युटी मॉडेल जे आहे, ज्या ठिकाणी राज्य शासन 60% खर्च करतं आणि 40% जो उद्योजक आहे त्याला काम करावं लागतं, म्हणजे त्याला फायनान्स करावं लागतं. अशी 32 कामं आहेत जी 6,885 कोटी रुपयाची कामं आहेत आणि ज्याच्यामध्ये 1776 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होणार आहेत. ही सगळी कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यालासुद्धा भरीव निधी, आता मगाशी मी सुरुवातीला 550 कोटी सांगितला मराठवाड्याचा, तो फक्त जे नुकसान झालेलं आहे पुरामुळे किंवा जास्ती पावसामुळे त्याच्यात तो विषय आहे.
परंतु याच्या व्यतिरिक्त नॅशनल हायवेच्या कामाचा उल्लेख मगाशी मी केला. आता मी सांगतोय राज्य शासनाकडे हायब्रिड ॲन्युटी मॉडेल जे आहे त्या मॉडेलच्या अंतर्गत 32 कामं 6,885 कोटी रुपयाची आणि 1,776 किलोमीटरची रस्त्याची सध्या कामं आहेत जी प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाचं भक्कम जाळं निर्माण करण्याकरता एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे ADB ज्याला म्हणतो आपण, त्या ADBच्या एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून काही महत्त्वाचे रस्ते घेण्याचा माझा प्रयत्न आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण राज्याकरता जवळपास 15,000 कोटी रुपये आपल्याला कर्ज घेऊन हे नवीन रस्ते तयार करण्याचा आम्ही कार्यक्रम हाती घेत आहोत. याला मंत्रिमंडळाची मान्यता अद्याप पुढच्या टप्प्याची म्हणजे पहिला टप्पा मान्य केला आहे, उर्वरित 2 टप्प्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरच प्रस्ताव आम्ही आणणार आहोत, ज्याच्यामुळे मराठवाड्यातील विशेषतः जो काही भाग आहे उर्वरित जिथे स्टेट हायवेला महत्त्वाच्या केंद्राशी जोडण्याचं काम असो, नॅशनल हायवेला जोडण्याचे रस्ते असोत, त्या सगळ्याला जोडण्याच्या विषयी आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्याचबरोबर नाबार्ड 25 व नाबार्ड 26 म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड ज्याला म्हणून RIDF, तर नाबार्डच्या योजना 25 योजना 26 याच्यामधून जवळपास 1,000 कोटी रुपयाची रस्ते व पुलाची कामं हाती आम्ही घेणार आहोत. याच्यामध्ये मराठवाड्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर ही कामं आगामी काळामध्ये आपल्याला घेता येतील. त्यामुळे ही सगळ्या महत्त्वाच्या तरतुदी चा उल्लेख मी मुद्दाम करत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 550 कोटी रुपये जो मराठवाड्याचा हिस्सा या पूरग्रस्त भागासाठी आहे, त्याच्या व्यतिरिक्तही बाकीची महत्त्वाची कामं आपल्याला हाती घ्यायची आहेत. त्याचबरोबर मी केंद्राकडे सुद्धा केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे मी काही मराठवाड्यातले महत्त्वाचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये वाटूर जिंतूर रस्ता 27 किलोमीटरचा जवळपास 250 कोटीचं काम आहे ते. त्यानंतर हे सगळे नॅशनल हायवे आहेत. परळी बाह्यवळण रस्ता 4 किलोमीटरचा 60 कोटीचा. दौलताबाद शिवूर येवला रस्ता 35 किलोमीटरचा 236 कोटीचा. परळी गंगाखेड 30 किलोमीटर रस्ता 220 कोटीचा. परळी धर्मपुरी 22 किलोमीटर 50 कोटीचा. आणि मांजरा नदीवर म्हणजे येसगी म्हणजे नांदेड जिल्ह्यातील मांजरा नदी आणि येसगी म्हणजे जो तेलंगणाला जोडणारा बॉर्डरचा रस्ता आहे, तिथे एक मोठा पूल जो आहे तिथे बांधायचा, कारण जुना पूल हा क्षतिग्रस्त झालेला आहे. त्यामुळे तिथे 1 किलोमीटरचा जो पूल आहे मांजरा नदीवर 220 कोटी रुपयाचा हा पूल आहे नॅशनल हायवे 63वर. त्याचं काम हे सर्व करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. तर या सगळ्या कामाकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे सर्व रस्ते आता आपण केंद्र सरकारच्या मान्यतेकरता हे सगळे प्रस्ताव हे नुकतेच पाठवलेले आहेत. आज औरंगाबादमध्ये आलो असताना प्रामुख्याने ज्या 2-3 गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे एकतर शहाजीराजे भोसले स्मारकाचं काम जे वेरूळला आहे त्या कामाला गती देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आज त्या ठिकाणची पाहणी केली आणि तिथलं काम बरंचसं झालं आहे मागच्या काळामध्ये, परंतु पुढचं काम जे उत्खनन करायचं आहे, मागे जवळपास 6.5-7 एकरची जागा आहे जिथे काही जुने अवशेष आहेत, त्याचं उत्खनन अद्याप झालेलं नाही आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना आत्ताच बोललो, कारण हे काम 3 ते 4 डिपार्टमेंटच्या समन्वयातून करावं लागणार आहे. याच्यामध्ये पर्यटन विभाग आहे, त्याच्यामध्ये राज्याचं स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट ज्याला म्हणू, राज्याचं पुरातत्व विभाग आहे राज्य शासनाचं, तर पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग, PWDची मदत काही बांधकाम करण्यामध्ये आणि जिल्हा परिषदच्याकडे काही त्याचा रोल आहे, जिल्हा परिषदेमधल्या काही काम केलं आहे. 3-4 डिपार्टमेंटचा समन्वय घडवून आणून जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की पुढच्या वेळेस मी आल्यानंतरचा आढावा मी निश्चित घेणार आहे, जेणेकरून शहाजीराजे स्मारकाच्या कामाला गती मिळावी आणि ते काम
जे आज आहे त्याच्यापेक्षा पूर्णत्वास नेण्याकरता जे काही करण्याची गरज आहे ते निश्चित केलं जाईल, पण तिन्ही चारही विभागांनी एकत्र येऊन ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे अशा प्रकारचं मी त्यांना मगाशी सूचित केलेलं आहे. त्याचबरोबर माझे अजून एक ऑब्झर्वेशन आहे की वेरूळचं जे आपलं पर्यटन विभागाचं जे तिथे गेस्ट हाऊस आहे किंवा ते हॉटेल बांधलं आहे माझ्या माहितीप्रमाणे, ते सुद्धा काम बरेच वर्ष झाले, परंतु ते सुद्धा 4 ते 5 वर्ष झाली, ते सुद्धा मागच्या सरकारच्या काळामध्ये हस्तांतर होऊन त्याचं जे पुढची प्रक्रिया आहे मग ते स्वतः त्यांनी तरी चालवावं किंवा मग ते प्रायव्हेटाईज तरी करावं, परंतु ते एवढा पैसा खर्च झाला असताना तेही काम मार्गी लागलं पाहिजे. दोन्ही गोष्टी मी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या, कदाचित पालकमंत्री आल्यानंतर त्या बाबतीमध्ये पुढची कारवाई होणं अपेक्षित आहे. पण मी सुभाष देसाईंनीसुद्धा बोलून आणि 2 महत्त्वाचे विषय आहेत मार्गी लावण्याकरता माझा प्रयत्न राहणार आहे. हे काही महत्त्वाचे विषय या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर बाकी जे अन्य विषयावर आज चर्चा झाली, कारण मी पक्षाच्या काही 1-2 बैठका त्या ठिकाणी घेतल्या. त्याच्यामध्ये एक तर सध्या जे देशभर जो विषय सध्या चर्चेमध्ये आहे तो म्हणजे सध्या जे कामगार कायदे आणि कृषी कायदा जो केंद्राने रेटून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याही बाबतीमध्ये सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात उद्रेक आहे. पण एक तर या सगळ्या कायद्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने कोणाशी चर्चा न करता हे कायदे ज्या पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याही बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाराजी देशातल्या सर्वच राज्यामध्ये आहे. आणि केवळ विरोधी पक्षालाच याच्या बाबतीमध्ये आवाज उठवला असं नाही आहे, NDAमध्ये घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलने सुद्धा याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारमधून आपला पाठिंबा मागे घेऊन निषेध व्यक्त केलेला आहे. काँग्रेसने तर पूर्ण देशामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे. आंदोलनं सर्वत्र काँग्रेस पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आलेली आहेत. आणि ज्या पद्धतीने उद्योगपतींच्या घशामध्ये सर्व हे शेतकऱ्यांचं उत्पादन स्वस्त किमतीमध्ये त्यांना उपलब्ध व्हावं, शेतकऱ्यांच्या कुठल्या हमी भावाला कुठल्याही प्रकारचं संरक्षण न देता शेतकऱ्यांचं जीवनमान उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीमध्ये जे काही हे धोरण आहे अतिशय चुकीचं आहे. आणि अशा धोरणाच्या विरोधामध्ये आणि ज्याला स्टॉक लिमिट न घालता ज्याच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या देशभर सुरू आहेत त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये निश्चितच शासन स्तरावर केंद्र शासन दखल घ्यावी, राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी आणि या कायद्याच्या बाबतीत फेरविचार करावा अशाच प्रकारची आमची मागणी आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान ज्यातून होतं आहे त्यातून पर्याय हेतून काढून हे नुकसान टाळता आलं पाहिजे ही आमची मागणी आहे काँग्रेस पक्षाची. आणि कामगारांच्या विरोधात जे कायदे होऊ घातलेले आहेत तोही कायदा अतिशय चुकीचा आहे. त्यांच्या एकतर सामाजिक सुरक्षा ज्याला म्हणू, सोशल सिक्युरिटी म्हणू, तो त्यातून नष्ट होतो आहे. कामगारांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामगारांना त्या ठिकाणी म्हणजे त्यातून त्याची परमनंट नोकरी ही हिसकावून घेऊन त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याला घेण्याच्या बाबतीमध्ये धोरण आहे. अन्य ज्या काही त्याच्यामध्ये तरतुदी आहेत या सगळ्या घातक आहेत. त्यामुळे कामगार कायदा असो किंवा कृषी कायदा असो या दोन्ही कायद्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनी देशव्यापी आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि त्याचाच प्रत्यय म्हणून औरंगाबाद जिल्हा काँग्रेसनी सुद्धा आणि अन्य ठिकाणी सगळीकडेच हा विषय गांभीर्याने उचललेला आहे. आणि त्याचा आवाज आम्ही प्रतिकार निश्चित करू. आणि राज्य सरकारने सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अवगत केलेला आहे. या बाबतीमध्ये आमची भूमिका आहे त्यांना आम्ही स्पष्ट केलेली आहे. तर हे सगळे महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयावर जनजागृती करणं हा त्यातला दौऱ्याचा एक भाग निश्चित होता. आणि त्याचबरोबर मग हे जे काही रस्त्याची कामं सुरू आहेत किंवा जे नुकसान झालेलं आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न राहील. बाकी आता तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा. हां, मराठवाड्यातल्या लोकांना निश्चिंत राहावं, झुकतं माप मराठवाड्यात नक्की देऊ आपण. मुद्दा एवढाच आहे की मागच्या 5 वर्षामध्ये मराठवाड्यात खूप अन्याय झाला अशी माझी भावना आहे. कारण की मागच्या 5 वर्षाच्या भाजपच्या सरकारमध्ये मराठवाड्याला काहीच हाती लागलेलं नाही, वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे औरंगाबादपासून मग ते जालना असो, परभणी असो, नांदेड असो, बीड, लातूर, उस्मानाबाद असो, सर्वत्रच मोठ्या हिंगोली, परभणी असो, सगळीकडे जवळपास दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे अनुशेष लक्षात घेता मराठवाड्याला अधिकचा निधी मिळावा, मग तो हॅमच्या माध्यमातून असो, ADVच्या माध्यमातून असो, नॅशनल हायवेच्या माध्यमातून असो, किंवा या सगळ्या जे वेगवेगळ्या पद्धतीने जो काही निर्णय उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये मराठवाड्याला अधिकचा न्याय द्यावा असा माझा प्रयत्न राहणार आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचा जवळपास माझ्याकडून प्रस्ताव गेलेला आहे. आता तो संपूर्ण राज्याचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यातसुद्धा भरीव तरतूद व्हावी, जेणेकरून महत्त्वाचे रस्ते जे आहेत त्याला समोर ठेवून ही सगळी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न माझा जरूर आहे. आणि त्याला हे कर्ज अतिशय कमी व्याजदरात, बहुतेक 0.5 किंवा 1% व्याजाने हे कर्ज हे राज्य शासनाला ADB बँकेने मंजूर केलं आहे, 15,000 कोटीचं. हे फक्त जे नुकसान झालं आहे 550 कोटी, काल मुख्यमंत्र्यांनी जे घोषणा 2,665 कोटीची जी काही घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी, त्यातला 550 कोटी रुपये हा मराठवाड्याला देऊ गेलेला आहे. त्याच्यामध्ये कालच सांगितलं तुम्हाला, आता ती सगळे प्रस्ताव आलेले आहेत, कालच ही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. तो पैसा उपलब्ध करून दिला म्हणूनच घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. आणि त्या अनुषंगाने टेंडरची प्रक्रिया मी मुख्य आमचे जे चीफ इंजिनियर आहेत इथले त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही टेंडर्स कॉल करा आणि टेंडर्स कॉल करून टेंडर अवॉर्ड करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करा, जेणेकरून जिकडे जिकडे नुकसान झालं त्यांना ऑलरेडी टेंडरची परवानगीसुद्धा आम्ही दिलेली आहे चीफ इंजिनियर्सना. ते पैसे आहेत म्हणून देतो बा. नाही नाही, राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे अजिबात नाही असं अजिबात नाही, चुकीची माहिती तुमची. राज्याकडे मधल्या काळामध्ये कोरोनामुळे जी काही पैशाची उपलब्धता ती होते, नक्की फरक तर पडलाच आहे ना, पण जे उपलब्ध होते त्यातून डिपार्टमेंटला पैसा, एक तर आता मी तुम्हाला जी मगाशी यादी दाखवली ती केंद्र सरकारकडे मी जी मागणी केलेली आहे, एकूण लांबी 119 किलोमीटर आणि त्याची किंमत 1,036 कोटी, एवढे मागणी ॲडिशनल मी मागणी केंद्राकडे केलेली आहे. हे रस्ते नॅशनल हायवेज आहेत आणि नॅशनल हायवेचा कार्यक्रम केंद्र सरकारचा आहे आणि ती मागणी मी गडकरींकडे माझ्या विभागाकडून केली की नॅशनल हायवेला पैसे मराठवाड्यात एवढे तुम्ही द्या. त्याचा उल्लेख मगाशी मी केला आहे. नॅशनल हायवेचे विषय आहेत आणि बाकीचे विषय आहेत ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत, ते मी तुम्हाला देतच आहे आणि ते त्यातून मराठवाड्याला अधिक तरतूद देण्याचा प्रयत्न आहे माझा. जिल्हाधिकाऱ्यांनी असं आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल जो दिलेला आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी 10,000 रुपये प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत जी घोषणा केली आहे आणि बागायतीला 25,000 रुपये हेक्टरी, ती सगळ्या तुमचा जो अहवाल प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्या अहवालाच्या आधारावर दिलेली आहे. काय बेटा? नाही, असं मला संभाजीराजे काय म्हणले मला माहीत नाही, किंबहुना ते असं बोलतील असं मला वाटत नाही. पहिल्यांदा पहिली गोष्ट अशी आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत मला सांगायचं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा आरक्षण काही रद्द झालेलं नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सध्या वादविवाद जे काही सुरू आहे, चर्चा जी सुरू आहे, तो कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करण्याचा विषय आहे आणि कोर्टाने केलेला कायदा कुठेही सेट असाईड केलेला नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठले अंतिम निर्णय लागलेला नाही आहे, फक्त इंटरिम स्टे ज्याला म्हणतो. इंटरिम स्टे हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये दिला. अशोक चव्हाणांचा रोल सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट मी केलेली नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या वतीने जे काही टीम मागच्या काळात होती, म्हणजे भाजप सेना सरकारच्या वेळेस जे काही विधितज्ञ जे होते, आपले मुकुल रोदगी म्हणा किंवा पटवालिया होते, ही तीच टीम आज केंद्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तीच आर्ग्यू करत आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या काही आपली खाजगी इंटरव्ह्युनर जे अर्ज आहे, ज्यांचे अर्ज ज्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आहेत,
की जवळपास 8 ते 10 वेगवेगळ्या याचिका या सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहेत. त्यांच्याही वतीने कपिल सिब्बल अपियर झालेले आहेत, कुठे अभिषेक मनू सिंघवी अपियर झालेले आहेत, रफिक दादा अपियर झालेले आहेत. असे जवळपास 8 ते 9 सिनियर काउन्सिल्स अपियर झालेले आहेत आणि ते सर्व जे काही खाजगी याचिका करते हो त्यांच्या वतीने अपियर झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनीच आर्ग्युमेंट आपापली केलेली आहे. शेवटी निर्णय देणं हा काही सरकारच्या हातचा विषय नाही आहे. निर्णय देण्याची जी प्रक्रिया आहे ती सर्वोच्च न्यायालयाने इंटरिम त्याच्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुढची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. ते सरकारने जोर लावायचं असं आहे. मला हे समजत नाही जोर लावायचं म्हणजे नेमकं काय. पहिली गोष्ट ही आहे, उद्याची सुनावणी त्याच बेंचसमोर होणं हे जे काही उद्या अपेक्षित आहे ते आम्हाला मान्य नाही आहे, सरकारला मान्य नाही आहे. सरकारची भूमिका ही आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर हा विषय गेला पाहिजे. कारण मागच्या याच जस्टिस नागेश्वर राव आणि इतर जे 2 सहकारी त्यांचे होते यांच्यासमोर सुनावणी झाली मागच्या वेळेस आणि त्यांच्याच बेंचचा हा निर्णय आहे की ही सुनावणी हिच्यामध्ये व्यापक विषय आहेत, मोठ्या प्रमाणावर इतर विषय आहेत, कायदेशीर विषय आहेत आणि त्याची व्याप्ती लक्षात घेता हे कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे संविधानिक जे काही बेंच आहे त्याच्यासमोर गेलं पाहिजे ही भूमिका याच बेंचने दिली होती. त्यामुळे उद्याची सुनावणी त्या जुन्या बेंचसमोर होणं हे अपेक्षित नाही आहे आणि मग उद्याच्या ज्या आर्ग्युमेंट्स अपेक्षित त्याच्या सरकारची ही भूमिका आहे या बेंचसमोर आर्ग्युमेंट न होता ते आर्ग्युमेंट कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर व्हावं ही आमची मागणी आहे. नाही सांगितलं ना उद्याची भूमिका ती तुम्हाला सांगितली आता हो आमची तीच भूमिका आहे. उद्याच्या सुनावणीमध्ये आमची तीच भूमिका आहे की या बेंचसमोर आम्हाला सुनावणी व्हायची होणं अपेक्षित नाही आहे. ही सुनावणी कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण की त्यांनी जो निर्णय दिला आहे मागच्याच ह्याच्यामध्ये निर्णय दिला आहे तर तो निर्णय मागे दिला असता त्याच बेंचसमोर जाणार काय स्वारस्य असं काय म्हणताय. उद्या या बेंचसमोर आर्ग्युमेंट करायचीच नाही ना. या बेंचसमोर आर्ग्युमेंट करायची नाही आमचीच नाही इतरही जे याचिका करते त्यांची तीच मागणी आहे. सरकारची तीच भूमिका आहे की ही सुनावणी जी आहे ती लार्जर बेंच समोर झाली पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर झाली पाहिजे आणि त्यांच्यासमोर युक्तिवाद झाला पाहिजे. ज्यांनी आपला निकाल ऑलरेडी घोषित केलेला आहे त्यांनीच म्हटलेलं आहे की दिस मॅटर इज बिंग रिफर्ड टू अ लार्जर बेंच. त्यामुळे लार्जर बेंच समोर ही लार्जर बेंच नाही आहे. मला माहिती नाही आहे, अर्धवट माहिती आहे तुम्हाला. उद्याची सुनावणी जस्टिस नागेश्वर राव यांनी मागे स्टे दिला त्यांच्यासमोरच लागलेली आहे आणि जी कशी लागली आहे मला माहिती नाही आहे. आमची भूमिका या बेंच समोर जाण्याची नाही आहे. आता वेगवेगळे राज्य उठून वेगवेगळे स्टेटमेंट करतात. विविध मराठा संघटना वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडते. मराठा क्रांती मोर्चा काहीतरी अजेंडा घेऊन येते. याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आमच्या दृष्टीने कुठले सरकार म्हणून कुठलंही गोंधळाचं वातावरण अजिबात नाही. सरकारची भूमिका ठाम आहे. आम्हाला याच्यामध्ये कुठलं राजकारण करायचं नाही, कुठलं क्रेडिट घेण्याचाही विषय नाही आहे. सकल मराठा समाजाच्या मागण्याला आम्ही पाठिंबा दिलेला आणि मागे सुद्धा आमचं सरकार जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होतो त्याही वेळेस जेव्हा सभागृहामध्ये हा विषय कायदा पास करायचा आला त्यावेळेस सुद्धा फडणवीस सरकारच्या या निर्णयाला आम्ही सर्वांनी एकमताने समर्थन देऊन हा कायदा पारित झाला पाहिजे या एकमताने हा कायदा पारित झालेला आहे. त्यामुळे त्यावेळेस भूमिका आणि आजची भूमिका आमची सारखीच आहे. आमची भूमिका तीच आहे आणि फडणवीसांनी सुद्धा त्यावेळेस आम्हाला जी मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी सांगितलं आम्हाला हे मान्य आहे की आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आज शेवटी न्यायालयामध्ये जे विषय आहेत ते न्यायालयात आर्ग्यू करावं लागतात आणि आम्ही काय न्यायालयात सरकार जात नाही. वकील सरकारचे अपियर होतात, वकिलांना आर्ग्युमेंट करायची आणि ती आर्ग्युमेंट व्यवस्थित करतायत. मला वकिलांच्या एकंदरीत म्हणजे मुकुल रोहतगीसारखा सिनियर काउन्सिल, पटवाल्यासारखं सिनियर काउन्सिल, अभिषेक मनू सिंघवीसारखं सिनियर काउन्सिल असो किंवा कपिल सिब्बलसारखं असो यांच्यापेक्षा अजून कोणाला आणायचं असेल तरी जरूर आमची काही तक्रार नाही आहे. तर माझा प्रश्न असा होता की बाहेरच्या ज्या संघटना आहेत त्या विविध याचं राजकीय भावनेने प्रेरित होऊन
या प्रकारे गोंधळ निर्माण करतायत का, माझा असा प्रश्न होता. मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. कोणाला काय निर्माण करायचं तर करू द्या, कोणाला काय भाष्य करायचं तर करू द्या. माझी भूमिका प्रामाणिकपणे या समितीचा प्रमुख म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आणि कोर्टाच्या बाजूत मांडण्याकरता जे जे करणं आवश्यक आहे ते आत्तापर्यंत मी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि पुढे सुद्धा प्रामाणिकपणे करत राहील. कोणाला शंका कुशंक मी निरासरण करण्याकरता आत्तापर्यंत सर्वांना विश्वासात घेतलेलं. जेवढे संघटना राज्यातल्या 70-72 संघटना आहेत त्या प्रत्येक संघटनांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे 4 ते 5 वेळा चर्चा झालेली आहे. सगळ्याच्या बैठका झाल्या, सगळ्याचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षाच्या नेते आणि त्यांच्या सर्व इतर राजकीय पक्ष नेत्यांना सुद्धा बोलण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी या सगळ्या गोष्टी अवगत करण्यात आल्या आहे. त्यामुळे आम्हाला यातलं कुठलंही राजकारण करायचं नाही. हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. ज्यांना ह्याचं काही करायची इच्छा असेल त्याने जरूर कोर्टामध्ये आमच्याबरोबर साथ द्यावी आणि त्यांच्याकडे कोणी चांगला काउन्सिल ते सुद्धा त्यांनी लावा. आमची काही तक्रार त्याच्यामध्ये. हां, एक त्यांना बोलू द्या. येस हां बोला. हां, सगळ्याच गोष्टी एकदम होऊन चालणार नाही ना. मुस्लिम आरक्षण आमची भूमिकाच आहे. काँग्रेस पक्षाने मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये घेणं त्याला कुठली अडचण नाही. तर तोही प्रश्न, पण एक एक विषय एकदम सर्व घेऊन चालणार नाही. इतरही पक्ष, ओबीसींचे विषय आहेत, मुस्लिम आरक्षणाचाही विषय आहेत, धनगर समाजाचे विषय आहेत, सगळ्यांचेच विषय आहेत. त्यामुळे आता सगळी प्रक्रिया मार्गी लागते. मुख्यमंत्र्यांनी परवाच ओबीसींच्या बाबतीमध्ये एक बैठक घेतली मुंबईत. त्यांनाही तिथे सुद्धा एक सब कमिटी त्यांनी म्हणून भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली निर्माण केलेली आहे. हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याकरता सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालावर टीका केली असं मला वाटत नाही. राज्यपालांनी जी भूमिका व्यक्त केलेली आहे, खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच त्यांना ती भूमिका पटलेली नाही राज्यपालांची, स्पष्ट केलं आहे. याच्यापेक्षा अजून काय बोलायला पाहिजे. मग ज्या ठिकाणी पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर नापसंती व्यक्त केली. मला वाटते पुरेसं आहे. मतलब एक सगळ्यांना विचारू द्या, सगळ्यांना विचारू द्या. हां, शेवटच्या आठवड्यामध्ये 102 कोटी रुपये आम्हाला विभागाचे परत केले होते, कारण ते सिस्टीम बंद होती. दुसरी गोष्ट, मागची जे कामं झालेले त्याचे जवळपास 200 कोटी रुपये कंत्राटदारांचे देणे बाकी. ही टोटल 300 कोटीचे घरात झाली. ही दिल्यानंतर उरलेल्या 200 कोटीमध्ये काही कामं करायची का त्यांच्या पैशात नाही. तुमचा प्रश्न चांगला आहे. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की मार्च एंडिंगला बराचसा पैसा अचानक कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने BDS सिस्टम थांबवली आणि तो सगळा पैसा कोरोनासाठी त्यावेळेस डायव्हर्ट केलेला वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ सार्वजनिक बांधकामच नव्हे तर अनेक विभागाचे 31 मार्चच्या आसपास जेवढे पैसे देऊ केले होते ते सगळे थांबवले. कारण कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर राज्यामधले हॉस्पिटल्स अद्ययावत करणं, औषधांचा पुरवठा व्यवस्थित करणं ही एक आव्हानात्मक परिस्थिती त्यावेळेस मोठी होती, आजही आहे. पण त्यावेळेस ती अचानक उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता त्यावेळेस राज्य सरकारने तो पैसा कोरोनासाठी त्यावेळेस डायव्हर्ट केल्याचं वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर मागची बिलं देणं आम्ही नाकारत नाही ना. म्हणून हा प्रश्न असा आहे, आज तातडीची गरज, ते पैसे देतोच आहोत आम्ही राज्याकरता. बजेटमध्ये तरतुदीप्रमाणे जे पैसे माझ्याकडे उपलब्ध होत आहेत त्यातून जुनी बिलं काढण्याचं सुद्धा, पण ते एकदम निघू शकत नाहीत. जसे पैसे येतात त्याप्रमाणे इन्स्टॉलमेंटमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न ते आम्ही करत आहोत. पण हे 550 कोटी तातडीने आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, ज्याच्यामुळे आता मुख्यमंत्री 10,000 कोटीचा उल्लेख जो केला त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम 2,500 कोटीचं आहे आणि मराठवाडा 550 कोटीचा अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे जी आता शेवटी काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत, पुलं तुटलेली आहेत, ते तातडीने करणं आवश्यकच आहे. त्यामुळे हा पैसा वेगळ्याने नक्की मिळेल. त्या पद्धतीने टेंडरिंगचा प्रोसेस सुरू केली आम्ही. हां, जुन्या हां आम्ही केली आहे ना.
आम्ही लेखी मागणी केलेली आहे. नाही आर्ग्युमेंट म्हणजे त्याला सांगणार ना. आर्ग्युमेंट म्हणजे उद्या तारीख आहे. आर्ग्युमेंट म्हणजे आम्ही त्याला ते सांगणार आहोत. आर्ग्युमेंट करणार नाही म्हणजे जो विषय मेरिटवर इंटरिम स्टे वेकेट आता पहिला मुद्दा आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत करणं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. जो लेखी अर्ज आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बोबडे साहेबांसमोर अर्ज आम्ही केलेला आहे की तुम्ही तातडीने कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत करा. तो निर्णय अद्याप प्रलंबित, त्यांना निर्णय घ्यायचा आहे. प्रशासकीय मामला आहे, त्याला निर्णय त्यांना घ्यायचा आहे. परंतु हे एकीकडे होत असताना या बेंचसमोर आता हे जे करणं उद्या जे अपेक्षित आहे, उद्या आम्ही एवढंच सांगणार आहोत की उद्याच्या या बेंचसमोर आम्ही विनंती करणार आहोत की तुमचा निर्णय आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत करा. आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यावेळेस तुम्ही निर्णय दिला आहे की कॉन्स्टिट्यूशन गठीत करा आणि त्यांच्यासमोर हे विषय घ्या. त्यावेळेस असं असताना या बेंचवर पुन्हा ती आर्ग्युमेंट करण्यात काही उपयोगाचं नाही. आमचं म्हणणं ते त्यामुळे आमची विनंती उद्या करणार आहोत. आर्ग्युमेंट करणं असं नाही, मेरिटवर आर्ग्युमेंट आम्ही करणार नाही, पण या बेंचला विनंती करणार आहोत की कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर हा विषय गेला पाहिजे, त्यांच्यासमोर नको. करणार असं म्हणलं नाही मी म्हणणार या बेंच समोर हा विषय आम्ही त्याला उद्या 27 तारखे परत पुन्हा गैरसमज नको, पुन्हा वेगळी चौकट वेगळी बातमी आणि परत खुलासे असं व्हायला नको. म्हणून माझं म्हणणं एवढंच मर्यादित आहे. उद्या आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, उद्या तुमच्या बेंच समोर आर्ग्युमेंट करण्यापेक्षा संविधानिक बेंच लार्जर बेंच समोर हा विषय न्यावा, हा तुमचा जजमेंट आहे, त्यामुळे त्या बेंच समोर रिफर करावा असं आमची विनंती आहे.